मुंबईतली हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 557 बांधकामांना महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली, तर 233 ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबईमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये प्रदूषणात वाढ होते. नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच थंडीचा कडाका वाढलेला आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर सकाळी दाट धुकं पसरलं होतं आणि त्यामुळे महामार्गावर काही अंतरावर दृश्यमानता अत्यंत कमी झाल्यामुळे वाहन चालकांना वेग कमी करून सावधपणे वाहनं चालवावी लागली. मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमधील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. सर्वच जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यामुळे ओला दुष्काळ अधोरेखित झालेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासह विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटर टेस्टिंगसाठी नव्या केंद्रांना परवानगी दिली जाणार आहे. मीटर तपासणीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मीटर तपासणीसाठीची प्रतीक्षा कमी होणार आहे. नाशिकमध्ये तडीपार आरोपीला गावठी कट्टा, मॅगझिन आणि जिवंत काडतुसासह अटक झाली आहे. आरोपी गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार सापळा रचत त्यांनी कारवाई केली आहे. भंडारा जिल्ह्यामधील खराशीमध्ये एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी सराफासह 4 दुकानं फोडली. चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य असा एकूण अंदाजे 74,000चा मुद्देमाल लंपास केलाय. परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. भंडारा जिल्ह्याच्या कुरगुडा परिसरामध्ये मॅग्नीज खनिजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचं समोर आलंय. डोंगरी मॉयल या परिसरामध्ये प्रतिबंधित क्षेत्र असून सुद्धा इथे मॅग्नीजची चोरी करून त्याची घरगुती साठवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. यामध्ये 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अलिबाग तालुक्यातील मापगावमध्ये दरोडा टाकल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. एका घरावर दरोडा टाकून चोरट्याच्या टोळक्यानं घरातील दागिन्यांसह 18 लाखांचा ऐवज लुटलेला आहे. बाणा तालुक्यातील पोशेरी येथे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आला. रात्रीच्या सुमारास काही मुस्लिम विद्यार्थिनींनी हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठण करायला सांगितलं असा आरोप बजरंग दलानं केलेला आहे आणि या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येवला तालुक्यातील सावरगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय. त्यामुळे या परिसरामध्ये वन विभागानं पिंजरा लावलाय. यामध्ये लवकरच बिबट्या जेरबंद होईल असा विश्वास वन विभागानं व्यक्त केलाय. भंडारा जिल्ह्याच्या लागणी वन परिक्षेत्रामध्ये 10 फूट लांबीचा अजगर आढळलेला आहे. सर्पमित्र बारसागडे यांनी तो अजगर पकडला आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलाय. श्रीवर्धन तालुक्यातील बाग मांडला समुद्र किनारी ग्रीन सी टर्टल जातीचं नर कासव आढळून आलेलं आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. या कासवाचं वजन तब्बल 200 किलो इतकं होतं. देशामध्ये सर्वात जास्त गृहनिर्माण प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. 2025 मध्ये तब्बल 4282 प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले. या प्रकल्पांना वेळच्या वेळी नोंदणी क्रमांक, मुदतवाढ आणि दुरुस्त्या मंजूर करण्यासंदर्भातही सजगता आहे असा दावा महारेरानं केलाय. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी 507 मतदान केंद्र असणार आहेत आणि त्यातील 18 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत. मतदानासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच संवेदनशील मतदान केंद्रांवर वाढीव पोलीस बंदोबस्त असणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं मतमोजणी केलेली आहे. त्या मतमोजणी केंद्र परिसरामध्ये मनाई आदेश लागू केलेले आहेत. 14 ते 16 जानेवारीपर्यंत या परिसरामध्ये मनाई आदेश लागू असतील. भिवंडी शहराचा विकास करण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले काही उमेदवार इंजिनियर आणि वकील आहेत. मात्र पुन्हा नशीब आजमावणारे बहुतांश माजी नगरसेवक 10वी पेक्षा सुद्धा कमी शिकलेले आहेत. उल्हासनगर शहरामध्ये जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार 10वी आणि 12वी पेक्षा कमी शिकलेले असल्याचं आता प्रतिज्ञापत्रावरून उघड झालंय. विविध पक्षातील दिग्गज नेते अल्पशिक्षित आहेत. मात्र काही पदवीधर, इंजिनियर, वकील, निवृत्त शिक्षक सुद्धा आहेत. काही उमेदवार उच्च शिक्षित असून 10वी पेक्षा कमी शिकलेल्या उमेदवारांची संख्या 60% आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी एकूण 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे. अवघ्या 2 तासांमध्ये निकाल लागेल असं नियोजन
निवडणूक आयोगानं केलेला आहे। शहरामध्ये गांधी मैदान, दुधाळी, व्ही.टी. पाटील सभागृह आणि शासकीय गोदाम यासह 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 314 ग्रामपंचायतीच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मुदत संपुष्टात येते। निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंदर्भात प्रशासनाला अद्यापपर्यंत कुठलीही सूचना दिलेली नाही, त्यामुळे प्रशासन सध्या संभ्रमात आहे। पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपनं मिशन नारी शक्ती सुरू केलेलं आहे। भाजपकडून 91 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे। महिला आरक्षणापलीकडे जाऊन सर्वसाधारण जागांवर सुद्धा महिलांना संधी दिलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे आणि या कालावधीमध्ये नागरिकांना आचारसंहिता संदर्भात तक्रारी, सूचना तत्काळ नोंदवता येण्यासाठी आचारसंहिता कक्षाचे संपर्क क्रमांक उपलब्ध केलेले आहेत। अमरावतीमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं युती केली आहे। भाजपनं 69 तर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। 87 जागांसाठी दोन्ही पक्षांनी 104 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेत, तर युवा स्वाभिमान आणि भाजपची युती असून सुद्धा रवी राणा यांच्या पक्षानं भाजप उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिलाय। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। सगळ्या महापालिकांमधील लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे। मात्र गेल्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये काही शहरांमध्ये सुद्धा घसरण आहे। 35 ते 40% ही घसरण पोहोचली आहे। नवी मुंबई 499 उमेदवारांपैकी 201 उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे। यामध्ये 36 वकील, 16 अभियंते आणि 6 डॉक्टर्सचा समावेश आहे। ठाण्यामध्ये एकूण उमेदवारांपैकी 46 उमेदवार पदवीधर आहेत, तर 34 उमेदवार 10वी अनुत्तीर्ण आहेत किंवा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे। यंदा सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उच्च शिक्षित उमेदवार दिल्याचं पाहायला मिळतंय।